यातल्या प्रोग्रेसिव्ह शिक्षण प्रसारक मंडळाविषयीची ही बातमी आहे। पुणे हे विद्येचं माहेरघर मानलं जातं तिकडच्या शिक्षणामुळे, तिकडच्या शिक्षण संस्थांमुळे, आणि त्यातलीच ही एक आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी। शंकरराव कानिटकरांनी 1964 मध्ये स्थापन केलेली आणि म्हणता म्हणता ही शिक्षण संस्था आता 82 वर्षांची झाली आहे। राज्याची शैक्षणिक राजधानी असणाऱ्या पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आता 82 वर्षांची झाली आहे। 1964 मध्ये पुण्यामध्ये काही नावाजलेल्या शिक्षण संस्था होत्या। पुण्यामध्ये एक नवीन संस्था स्थापन करणं आणि तिचा विकास करणं हे स्वप्न उराशी बाळगणं हे फार मोठं धाडस होतं। काही व्यक्तींनी त्यावेळी कानिटकरांच्या या उपक्रमाची थट्टा उडवली, उपहासही केला, परंतु प्रचंड आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि स्वतःच्या कार्याविषयी पूर्णपणे झोकून देण्याची वृत्ती या गुणांमुळे लवकरच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था नावारूपाला आली। 1934 ते 1970, 1970 ते 1986 जिथं उच्च शिक्षणामध्ये आमचा चंचू प्रवेश झाला आणि 1986 ते 2016 प्रचंड प्रगती आमच्या संस्थेची झालेली आहे। या संस्थेच्या स्थापनेपासून 1970 सालापर्यंत संस्थेचं काम शालेय स्तरापर्यंत मर्यादित होतं, परंतु नंतर येणाऱ्या काळाची पावलं ओळखून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालय सुरू करायचं ठरवलं। वित्रे ताटके यांचं मॉडर्न महाविद्यालयाच्या स्थापनेत मोलाचं योगदान होतं। ते संस्थेचे कार्यवाह देखील होते। प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी नावारूपाला आणण्यात कानिटकर, ताटके आणि चाफेकरांनी अथक परिश्रम घेतले। प्रोग्रेसिव्ह आणि मॉडर्न ह्या दोन संकल्पना गुरुवर्य शंकररावजी कानिटकर सरांनी शिक्षणाबाबत 1934 साली मांडल्या आणि शिक्षण हे नेहमीच प्रगतशील आणि आधुनिक असावं असा प्रवाह शिक्षणाबाबत त्यांनी त्या काळामध्ये मांडलेला होता। प्रोग्रेसिव्हच्या महाविद्यालय आणि विद्यालयांची संख्या 58च्या घरात गेली। यात सुमारे 45,000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर तब्बल 3,500 जणांना रोजगार मिळाला। आज संस्थेच्या सगळ्या शाळा आणि महाविद्यालये त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल प्रसिद्ध आहेत। येत्या काही वर्षात अजूनही काही शाळा महाविद्यालये काढण्याचं आणि सध्या अस्तित्वात असलेल्या शाखांचा विकास करणं हे प्रोग्रेसिव्हचं भविष्यातलं नियोजन आहे। आमची वाटचाल ही अभिमत विद्यापीठाकडे म्हणजे मॉडर्न युनिव्हर्सिटीकडे ही आता आमची चालू झालेली आहे। संस्थेच्या अनेक महाविद्यालयांना सावित्रीबाई फुले विद्यापीठ, नॅक आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून उच्च दर्जाचा मान देण्यात आलेला आहे। आमच्या 5-6 शाळा अशा आहेत की ज्यांचे परसिस्टंटली 100% निकाल लागतात 10वी आणि 12वीला। त्यांचा फार मोठ्या प्रमाणात मी सत्कार करतो। शिक्षकांचा करतो, त्यांच्या प्राचार्यांचा करतो, त्यांचे शिक्षकेतर कर्मचारी, क्लास 4 सर्वांचा सुद्धा आम्ही सत्कार करतो। यातून जे एक वातावरण निर्मिती जी होते की नाही ही संस्था ही वेगळीच आहे, अशा प्रकारची संस्था तुम्हाला दिसणार नाही। संस्थेच्या नियामक मंडळामध्ये प्रामुख्याने शिक्षक असल्यानं शिक्षण क्षेत्रात वेगानं होत चाललेल्या बाजारीकरणाचा लवलेश या संस्थेमध्ये आढळत नाही, हे विशेष आहे। डॉक्टर एकबोटे यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था आता वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार करते। शिवाय परदेशी विद्यापीठांशी करार करण्यासाठी देखील ही संस्था प्रयत्नशील आहे। अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे।